श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज साखरखेर्ड्याला असताना भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर त्यांनी सोवळे बदलून धोतर नेसले आणि ते पत्र लिखाणास बसले. त्यावेळी त्यांनी नेसलेल्या धोतराला धुताना किंवा वाळू घालताना खोचाटा लागून ते एके ठिकाणी थोडे फाटले होते. तो फाटलेला भाग नेमका महाराजांच्या गुडघ्यावर आला होता. महाराज तो खोचाटा लागलेला धोतराचा भाग सारखा हाताने बाजूला करीत, परंतु थोड्या वेळाने तो भाग पुन्हा गुडघ्यावर येई. दुपारी पोथी वाचनाची वेळ झाली तशी काही श्रोते मंडळी पोथी श्रवणास आली. तेवढ्यात उमा काकूही पोथी श्रवणास आल्या. त्यावेळी महाराज उमा काकूस म्हणाले, उमा, या धोत्राला थोडा खोचाटा लागला आहे, तेव्हा याला थोडी मुरड घालून दे बरं. उमा काकू म्हणाल्या, महाराज, अंगावर काही शिवता येत नाही. आपण सायंसंध्येला सोवळे नेसले म्हणजे धोत्राला मुरड घालून देईन. मुरड घालून शिवलेले धोतर श्री महाराज नेसणार याचे जवळच उभ्या असलेल्या एका सेवेकऱ्याला फार वाईट वाटले. शिवाय महाराजांची रोज नेसावयाची दोन्ही धोतरही थोडी विरळ झाली होती. तेव्हा तो महाराजांना म्हणाला, महाराज, आपल्यासाठी एक नवीन धोतर काढू का? तेव्हा त्याच्याकडे पाहत अगदी कोमल स्वरात महाराज म्हणाले, बाळ, अरे आपण रामदासी, आपण अशी कपड्यालत्त्याची चैन करू नये. नवीन आलेले धोतर, उपरणे, शाली वगैरे कपडे आहेत ना, ते सर्व श्री रामरायाचे महाराजांचे आहेत. त्याचा आपण उत्सव महोत्सवात किंवा इतर वेळी संत महात्मे, कीर्तनकार, प्रवचनकार, शास्त्री, पंडित, अतिथी यांना देऊन यथायोग्य असा विनियोग करावा. शिवाय गरीब, दुबळे, अपंग, ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत अशांना ते द्यावे. हे सर्व आलेले कपडे, पैसे रामरायाचे आहेत असं समजूनच महाराज ते सांभाळीत असत. सेवेकऱ्याला हे ज्ञात होतेच, परंतु तरीही महाराजांची विरक्ती पाहून त्याचे डोळे भरून आले. तेव्हा महाराज त्याच्याकडे पाहून म्हणाले, बाळ, तुला फार वाईट वाटले का? जा, खोलीतून 2 धोतर घेऊन ये आणि महाराजांपुढे ठेवून भिजव. असो. एक दिवस साखरखेर्ड्याला धनुमाळी नावाचा महाराजांचा एक बालमित्र महाराजांकडे आला व त्यांच्यासमोर बसून दुरूनच जमिनीवर डोके टेकवून महाराजांना नमस्कार करून म्हणाला, माझ्याकडे तुमचं लक्षच नाही. त्यावेळी श्री महाराज त्याला म्हणाले, अरे, लक्ष कसे नाही? लक्ष आहेच, परंतु मी सांगितलेले तू काहीच करीत नाहीस. तुला किती वेळा सांगितले की येता जाता, उठता बसता प्रपंचाची सर्व कामे करताना, म्हणजे मग ती शेतीची कामे असो किंवा बैल चारण्याचे काम असो, पेरणीचे असो की खळ्याचे असो, सतत भगवंताचं, रामरायाचं स्मरण करायचं, रामरायाचं सतत नाम घ्यायचं. परंतु तू तसं करत नाहीस. तू अशी सर्व कामे करताना त्या रामरायाचं स्मरण करू लागला, त्यांचा सारखा जप करू लागला म्हणजे रामराय तुझ्याकडे लक्ष देतील. तो पुढे म्हणाला, संसाराचा गाडा चालविणं लई अवघड झालंय बघा. पाऊस पाणी नाही, त्यामुळे पीक नाही, धान्य नाही आणि पैसाही नाही. कसं करायचं? मग म्हणाला, मला काही पैसे उसने द्या. त्यावर महाराज म्हणाले, मी काय सावकार आहे का? त्यावर तो म्हणाला, तुमच्याकडे रगड पैसा आहे, तुम्हाला लोक देतात. महाराज म्हणाले, अरे, ते पैसे माझे नाहीत, रामाचे, रामानंद महाराजांचे आहेत. हे पैसे तुला दिले तर तुझं फार नुकसान होईल. त्यापेक्षा तुला अर्धपोतं ज्वारी देतो. ज्वारीचं खळं झालं की महाराजांची ज्वारी मंदिरात आणून दे. रामनामाला सोडू नको, सतत नाम घेण्याचा प्रयत्न कर. महाराजांनी त्याला अर्धपोतं ज्वारी दिली. असो. मूळचे लोणारचे राहणारे अच्युतराव कायंदे किनवटला तहसीलदार होते. त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना 1.25 कोटीचे जपानुष्ठान करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्या उभयता पती पत्नींनी ते जपानुष्ठान निष्ठापूर्वक पूर्ण केले आणि त्याच्या सांगतेसाठी आपण दासाच्या घरी यावे म्हणून महाराजांना पत्राने कळविले. त्याप्रमाणे जप सांगतेसाठी महाराज त्यांच्या घरी गेले. सांगतेचा कार्यक्रम यथासांग पार पडला. किनवटला अच्युतराव ज्यांच्या घरात भाड्याने राहत होते ते गृहस्थ खूप श्रीमंत असून त्यांच्याकडे एक चित्रपटगृह होते.
व आणखी एक नवीन चित्रपटगृह त्यांनी बांधले होते. नवीन चित्रपटगृहाला महाराजांचे पाय लागावे अशी त्यांची खूप इच्छा होती. तेव्हा कायंदे यांना त्या घरमालकांनी आपण श्री महाराजांना तशी विनंती करावी म्हणून खूप आग्रह केला. शेवटी त्यांच्या आग्रहाला बळी पडून अच्युतरावांनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, अच्युतराव, आपण रामदासी नाम सप्ताह करावेत, मंदिरे उभारावी, नाम महिमा वाढवावा, कीर्तन, प्रवचन, यज्ञयाग आदींच्या कार्यक्रमाला जावे, सत्कार्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे. परंतु अशा ठिकाणी जाणे आपल्याला शोभेल का? आणि त्यासाठी मी आशीर्वाद द्यावा का? या गोष्टींशी आपला काय संबंध? तुम्हाला काय वाटते? असे विचारताच अच्युतरावांनी पायावर डोके टेकून महाराजांना नमस्कार केला व कान पकडून त्यांची क्षमा मागितली. असो. पूर्वी बहुतेक लाकडी किंवा माळदाची घरे असायची. त्याला लाकडी दरवाजे, लाकडी खिडक्या असायच्या, म्हणजे ढेकणांना निवासासाठी उत्तम सोय. त्यामुळे घरोघरी ढेकूण हे हमखास असायचेच. त्यात बऱ्याच ठिकाणी डास व पावसाळ्यात माशाही असायच्या. परंतु तरीही श्री महाराजांना यापासून त्रास झालेला कधी दिसला नाही. ढेकणांचा तर फारच सुळसुळाट असायचा. अहो, कुठे नव्हते हे ढेकूण? गादीवर, गादी उशाच्या खोळीत, चादरीवर, दरवाजाच्या चौकटीत, उंबरठ्यात, लाकडी पलंग, खाटांच्या फटीत सर्वत्र ढेकूणच ढेकूण दडून बसलेले दिसत. अहो, या ढेकणांच्या त्रासामुळे घरातील माणसे रात्री घटका 2 घटकासुद्धा शांत झोपू शकत नव्हते. ढेकूण किंवा डास चावल्यामुळे सर्वांच्या अंगावर गुथा आलेल्या दिसत. श्री महाराजांबरोबर असणारी सेवेकरीसुद्धा काही ठिकाणी या डास ढेकणांच्या त्रासामुळे रात्री झोपू शकत नसत. परंतु श्री महाराज मात्र रात्री गादीवर शांत पहुडलेले किंवा शांतपणे जप करीत बसलेले दिसत. ते कधीच हाताने डास हाकलताना, अंग खाजवताना किंवा ढेकूण चावतात म्हणून आपल्यासारखी चुळबुळ करताना कोणाला दिसले नाहीत किंवा ढेकूण चावले असंही त्यांनी कोणाजवळ म्हटलं नाही. काय बरं असावं याचं कारण? सर्वभूती भगवत भाव हेच यामागचं एकमेव रहस्य असावं. दुसरं काय? असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा विनयशील स्वभाव व नम्रपणा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.